सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी वरसाईला जाण्याची तयारी करत असते त्यावेळी रुपाली तिच्या खोलीत जाते आणि ती इंद्राणीचा हात पकडत तिच्या हातामधील ते ब्रेसलेट बघते आणि हसतच तिला विचारते की हेच आहे ना तुझ्या त्रिनयनेचं चिन्ह, यातच आहे ना तुझी दिव्य शक्ती. मात्र त्यावर इंद्राणी काहीच उत्तर देत नाही. ती रुपालीच्या हातून तिचा हात सोडवते. तर रुपाली हसतच इंद्राणीला तिचा हात दाखवते आणि म्हणते की बघ, तुझ्या या त्रिनयनेचं चिन्ह मी सुद्धा माझ्या हातावर गोंदवून घेतलं आहे. आणि ते ऐकून इंद्राणी रागातच तिच्याकडे बघते. तर रुपाली म्हणत असते की बघ, तुझ्या या त्रिनयनेचं चिन्ह आता या विरोचकाच्या हातावर आहे. ही दिव्य शक्ती आता विरोचकाकडे आहे आणि याच हातांनी मी आता लोकांचे जीव घेणार. मृत्यूचं तांडव सुरू होणार आणि तुझी ती त्रिनयना काहीच करू शकणार नाही. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की हा तुझा गैरसमज आहे. तुझ्या हातावर हे चिन्ह आहे म्हणजे तुझा विनाश अटळ आहे. आणि ते ऐकून रुपाली इंद्राणीवर हात उगारते, पण त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ती रुपालीचा हात पकडते. रुपालीला खूप त्रास होत असतो. ती नेत्राच्या हातून तिचा हात सोडण्याचा प्रयत्न करते, पण नेत्रा काही तिचा हात सोडत नाही. उलट ती रुपालीचा हात पिरगळते आणि तिच्या हातावरील ते चिन्ह बघून म्हणते की हे चिन्ह तुझ्या हातावर आपोआप आलं आहे की तू स्वतः ते आणलं आहे मला माहीत नाही, पण याचा अर्थ एकच होतो, आत्यांनी सांगितल्याप्रमाणे तुझा विनाश अटळ आहे. तर रुपाली कसाबसा नेत्राच्या तावडीतून तिचा हात सोडवते. तिच्या हाताला खूप वेदना होत असतात. तर नेत्रा तिला म्हणते, मी आत्तापर्यंत तुला सांगत होते की या घरातील लोक चांगले आहेत, तू त्यांना शरण जा, तुझे गुन्हे कबूल कर, ते कदाचित तुला माफ करतील. पण आता ती वेळ निघून गेली आहे. आता तू देवी आईच्या पायाशी तुझं नाक जरी घासलं ना तरी देवी आई तुला माफी देणार नाही. आणि त्यावर रुपाली रागातच तिला विचारते की तुझी ती त्रिनयना मला माफी देणारी कोण आहे ग? मी विरोचक आहे आणि तुझी ती त्रिनयना म्हणजे फक्त दगडाची एक मूर्ती आहे. मी एवढ्या लोकांचे जीव घेतले पण तरीही तिने काही केलं नाही आणि यापुढे सुद्धा ती माझं काही करू शकणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी वरसाईला जाण्यासाठी निघतात. नेत्रा इंद्राणीला विचारत असते की त्या रुपाली म्हात्रेच्या हातावरील चिन्ह बघून तुम्हाला काय वाटलं? त्यावर इंद्राणी म्हणते की तिने तर मला सांगितलं की ते चिन्ह मी गोंदवून घेतलं आहे. मात्र नेत्रा म्हणते की मला नाही असं वाटत की तिने ते चिन्ह गोंदवून घेतलं असणार, कारण ती विरोचक आहे. मग ती त्रिनयना देवी आईचं चिन्ह का गोंदवून घेईल? आणि त्यावर इंद्राणी म्हणते माहीत नाही, पण तिच्या डोळ्यातनं मला भीती दिसली, ती आतून घाबरलेली आहे असं जाणवलं. आणि त्यावर नेत्रा म्हणते की जर खरंच असं असेल ना तर आपल्यासाठी चांगलंच आहे. आणि मग त्या दोघीजणी लगेच वरसाईला जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे नेत्राने रुपालीचा हात पिरगळल्यामुळे तिचा हात खूप दुखत असतो. ती तो हात दाबत असताना चुकून तिचा स्पर्श त्या चिन्हाला होतो आणि अचानक तिच्या हातामध्ये असणाऱ्या वेदना नाहीशा होतात. त्यामुळे रुपालीला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की अचानक वेदना गायब कशा झाल्या? आणि मग तिला आठवतं की ही तर मनोरमाची दिव्य शक्ती आहे. आणि मग ती खुश होत म्हणते, म्हणजे आता मनोरमाची दिव्य शक्ती माझ्याकडे आली आहे. आता तीनही शक्तींचा संगम होऊन विरोचकाचा अंत कधीच होणार नाही. आणि मग ती मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते. दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी वरसाईला जातात. ज्या ठिकाणी मनोरमाचा मृतदेह पुरलेला असतो त्या जागेवर त्या दोघी जातात आणि ती जागा आधीच खणलेली बघून त्या दोघींच्याही पायाखालची जमीनच सरकते. नेत्रा म्हणत असते की आत्या, आपण तर इथे खणायला सुरुवातही केली नव्हती, मग हे सगळं काय आहे? तर इंद्राणी म्हणत असते की नेत्रा, इथे आईच्या अस्थिसुद्धा नाही आहेत. आणि मग त्या दोघींच्याही लक्षात येतं की हे रुपालीचंच काम असणार. नेत्रा म्हणते की त्या दिवशी आपण इथे खणायला सुरुवात करणार इतक्यात मला रुपालीचा फोन आला. तिने सांगितलं की नागाने आजींना दंश केला आहे आणि आपण लगेच पुण्याला जाण्यासाठी निघालो. आणि जेव्हा आपण तिथे पोहोचलो तेव्हा आपल्याला समजलं की रुपाली म्हात्रे दिवसभर घरी नव्हती. आपण पोहोचल्यानंतर अनेक वेळाने ती घरी आली, म्हणजे तीच मनोरमा आजींच्या अस्थी घेऊन गेली. त्यावर इंद्राणी म्हणते, पण तिने त्या अस्थींचं नक्की काय केलं असेल? आणि मग त्या दोघींनाही काल रात्री घडलेला प्रकार आठवतो आणि रुपालीच्या हातावरील चिन्हसुद्धा.
नेत्रा म्हणत असते की आत्या याचा अर्थ असा तर नसेल ना की मनोरमा आजींची शक्ती आता विरोचकामध्ये आहे. आणि मग ती डोक्यालाच हात लावते. तर इंद्राणी म्हणत असते की नेत्रा जर असं झालं ना तर आपल्यावरील संकट खूप मोठं आहे. आणि मग त्या दोघीजणी घरी जाऊन हा सगळा प्रकार अद्वैतला सांगतात. अद्वैत म्हणत असतो पण हे कसं शक्य आहे, आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना. जर खरंच त्या बाईला मनोरमा आजींची शक्ती मिळाली असेल तर त्याची काहीतरी तर प्रोसेस असेल ना. आणि त्यावर नेत्रा म्हणते की साहेब काहीच सांगता येत नाही, पण जर खरंच त्या बाईमध्ये मनोरमा आजींची शक्ती असेल तर मात्र आपल्यावरील संकट वाढलं आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते पण आपण वरसईला आईच्या अस्थी आणण्यासाठी जाणार आहोत, ही गोष्ट तिच्यापर्यंत कशी पोहोचली. त्यावर नेत्रा म्हणते तेच तर मलाही कळत नाही आहे, कारण त्या दिवशी आपण बोलत असताना दरवाजा बंद होता, त्यामुळे तिने ऐकण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर इंद्राणी म्हणते की नेत्रा काहीतरी आपल्या पाठीमागे वेगळं घडत आहे जे आपल्याला जाणवत नाही आहे. आणि त्याच वेळी केतकी त्या ठिकाणी येते. ती नेत्रा अद्वैतला सांगते की शेखर भाऊजी अजून ऑफिसमधून घरी आले नाहीत. आणि मग ती अद्वैतला आठवण करून देते की तू एकदा गुरुजींना कॉल कर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळी सामग्री आणली आहे, जर काही हवं असेल तर त्यांना विचार. आणि मग ती तेथून निघून जाते. तर इंद्राणी अद्वैत आणि नेत्राला सांगते की उद्या आजींचं कार्य आहे आणि ते व्यवस्थितपणेच पार पडायला हवं. त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आजींचे कार्य संपन्न होते. अद्वैत त्यांच्या फोटोला हार घालतो. नेत्राला तिला आलेला तो संकेत आठवतो आणि तिचे डोळे भरून येतात. त्यानंतर सर्वजण आजीच्या फोटोला नमस्कार करतात. तर नेत्रा मनाशी म्हणत असते की देवी आई, तू संकेत देऊनही मी आजींचा जीव नाही वाचवू शकले. जर असंच घडणार असेल तर मग हे संकेत तरी कशासाठी. आणि मग त्यानंतर ती सुद्धा आजींच्या फोटोला नमस्कार करते. शेखर अद्वैतला म्हणत असतो की आता आपल्याला आईच्या अस्थीचं विसर्जन करायला हवं. त्यावर अद्वैत रडतच म्हणतो हो बाबा, आणि आजीच्या अस्थीचं विसर्जन गंगेत करायचं आहे. आणि त्यासाठी आपण वाराणसीला जाऊ, कारण आजी नेहमी म्हणायची की मला वाराणसीला खूप शांत वाटतं. आणि ते ऐकून सगळेजण रडू लागतात. पण त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. रुपालीला बघून सर्वजण घाबरतात. अद्वैत आणि तेजस रागातच तिच्याकडे बघत असतात, पण नेत्रा आणि तन्मय त्या दोघांनाही शांत करतात. त्यानंतर रुपाली त्या गुरुजींना तेथून जायला सांगते आणि हसतच आजींचा फोटो हातात घेत म्हणते की काय ग म्हातारे, का सोडून गेलीस आम्हाला, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. आणि रुपालीचं हे वागणं बघून सगळेजण खूप चिडतात. अद्वैत आणि तेजस तर तिच्या अंगावरच धावून जातात, पण नेत्रा त्यांना थांबवते. आणि मग ती रुपालीच्या हातून आजींचा फोटो घेते आणि पुन्हा जागच्या जागी ठेवते. तर रुपाली हसतच म्हणत असते की म्हातारी तर गेली, पण आता कोणावर राज्य. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.